हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरम् गोपाङ्गनानां शिलकुलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् श्री कृष्ण वसुदेवसुतं देवम् जगद्गुरुं श्री कृष्ण वंदे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय। कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे। जय जय गोपाल हरे हे दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे।
एक सुख समझाए। अजर अमर है परम तत्व आया के दुख सुख समझाए। सखा सारथी शरणागत के, सखा सारथी शरणागत के परम कृपाल रे। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल रे। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे। जय जय कृष्ण गोपाल हरे, जय हरे दीन दयाल रे। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल रे। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल रे। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल। जय जय कृष्ण गोपाल रे। दीन दयाल रे। दीन गोपाल रे। दयाल रे। गोविंद दामोदर गोपाल माधव। जय हो गोविंद दामोदर गोपाल गोविंद दामोदर गोपाल माधव। गोविंद दामोदर गोपाल हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा। केशवा है केशवा है केशवा है माधवा। केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा। केशवा है केशवा है केशवा है माधवा। दामोदर गोपाल माधव। गोविंद दामोदर गोपाल माधवा। गोपाल माधव। भगवान श्री चक्रधर स्वामी 802 वर्षापूर्वी किंबहुना भगवान श्री चक्रधर स्वामींना उत्तरापंथी जाऊन आज 802 वर्ष झाली आहेत. पण त्यापूर्वी स्वामींचं कुलतांबा या नगरीमध्ये आगमन झालेलं होतं.
आजचा हा पुण्य पावन दिवस जगद्गुरु जगच्चालक सच्चिदाघन दयाळू मयाळू कृपाळू परमात्मा कोणतांबा या नगरीमध्ये 2 वेळा स्वामींचं आगमन झालेलं आहे. त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय या ठिकाणी ज्यांनी अखंड 45 वर्षापासून ज्यांची सेवा सुरू आहे, अगदी तनाने मनाने धनाने बुद्धीने सर्व समर्पित भाव ठेवून या स्थानाची सेवा करत आहे. असे या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे रुस्तम राजदादा, जुनं नाव आहे, आता पंडित बाबा शेवलीकर आणि मुख्य यजमान म्हणजे हे कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा होत आहे, ज्यांचं वर्ष आहे. माझ्या घरातले आहेत, तुम्ही म्हणता घराची आहेत मनुस्तुती करताय, घराची आहेत मनुस्तुती करत नाही. 70 वर्ष असताना आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करणे, लोकांना बोलवणे. गृहस्थाश्रमी सुद्धा आपण घर बांधल्यानंतर आपण म्हणत असतो की लोक घरी आले पाहिजे, 4 लोक जेवले पाहिजे, 4 लोकांनी आपल्या दरवाज्यावर हात धुतले पाहिजे. सर्वसाधारण ही संसारी लोकांची ही भावना असते. आम्ही तर परमार्थी माणसं होतो, आमचं तर जीवन सर्वस्वी ईश्वराला समर्पित आहे. पैसा सगळ्याकडे असतो, सगळ्यांकडे आहेच, पण गरजवंतांना देण्यासाठी, ईश्वराच्या कार्यासाठी खर्च करण्यासाठी, ईश्वरासाठी खर्च करण्यासाठी एक दानत असावी लागते. शरीरामध्ये हृदय सगळ्यांचे असते, पण जिगर फार कमी लोकांच्या हृदयामध्ये असते. जिगर असावं लागतं, जिगर. अशा ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलेला आमच्या कांताबाईजी कोठी आणि त्यांना अगदी सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहणारी आमची विद्याताई, आमची राजेश्री, या ठिकाणी या ट्रस्टचे सचिव असलेले आमचे हेमंत दादा, त्याचप्रमाणे मी या ठिकाणी पाहतोय सकाळपासून सगळेच तन मनाने झटतायत. त्यात आमचे कोते पाटील असतील आणि विशेष आमचे भरत भाऊजी असतील. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जालन्याला येणे, भेटणे, रात्री बेरात्री पुन्हा प्रवास करणे, कार्यक्रमाला दंडोर घालायचा आहे. बाबा कार्यक्रमासाठी काय काय लागतं, किती लागतं, कसं नसतं, इत्यंभूत सगळं बारीक सूक्ष्मतेने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सकाळी मी आल्यानंतर आमचे ईश्वरदासजी आम्हाला भेटले. पूर्वाश्रमीचे विस्तार अधिकारी आहेत. अत्यंत ह्या वयामध्ये सुद्धा उत्साह आहे. देवाच्या कार्यासाठी उत्साह असावा लागतो. लोक म्हणतात की कुठं असं नाचल्याने कुठं देव भेटत असतो. अरे मीराबाईला काय माहिती होतं, मीराला कोणता ज्ञानी भेटला होता असा. मीरानी कुठे काजे काणकावून नाही उगत बसली होती. मीराने तर मनामध्ये एकदा तिने मनामध्ये थांबलं की आता श्रीकृष्ण माझा पती आहे.
आणि लहानपणापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत मेरे तो गिरधरी गोपाळ दूस रोणक होय. राजवैभवाचं सगळं सर्वस्व त्याग केलं त्याने. काय नव्हतं तिच्याजवळ, सगळं होतं. मेवाडची राणी होती ती. मेवाड आता सध्या बांधल्या जातो. तुम्ही मागे ऐकलं असेल कुंभा म्हणून एक राजा झालेले आहेत. सांघा ज्यांना म्हणतात, सांघा नाव होतं त्यांचं, परंतु सगळ्या कुंभाला एकत्र केलं होतं. ते सगळ्या राजपुतांना एकत्र केलं होतं म्हणून त्याला कुंभा म्हणलं जातं. विक्रमादित्य तुम्ही ऐकलं असेल, सिंहासन 32 त्याची कथा आहे. त्या विक्रमादित्याच्या घरातली होती, विक्रमादित्याची वहिनी होती, कुंभा राजाची पत्नी होती मीराबाई. साधी नव्हती, महाराणी होती. पण मनामध्ये थांबलं की देव श्रीकृष्ण माझा पती, श्रीकृष्ण माझा सर्वस्व, आणि त्या श्रीकृष्णाला मनोभावी समर्पित झालेली. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीर जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, किया करे। हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम बलिदान जो जीवन किया करे। वो तो गली गली हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। नहीं
लगन ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन हो लागी रे लगन हो लागी रे लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। श्री गोपाल कृष्ण महाराज आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते त्यांच्यासाठी नाही हो, त्यांनी तर आयुष्यभर सेवा केलेली ह्या स्थानाची. एक काळ आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये असा होता की साधू संत जे होते ना ते एका ठिकाणी स्थिर राहत नव्हते. अटनादिक्रमे अटन विजन त्यांचं चालू राहायचं. आज असे साधू संत आहेत होते आणि होतील म्हणून आज आपल्या या ठिकाणी स्थान वंदन करण्यासाठी दर्शन करण्यासाठी आपल्या मनोरथ इच्छा पूर्ण करण्यासाठी हे स्थान आपल्याला दिसतंय. स्वामींच्या काळामध्ये इतकी जागा नव्हती. स्वामी तर एखाद्या मंदिरामध्ये राहायचे किंवा एखादा ओटा बनवायला लावायचे आणि अशा ठिकाणी राहायचे. कधी वृक्षाखाली राहायचे. एखादा पडका देऊळ असेल ज्या ठिकाणी पूजा अर्चा होत नाही अशा ठिकाणी राहायचे. ह्या ठिकाणी 11 स्थान स्वामी 2 वेळा या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्यांदा आले एका ठाकूराचं या ठिकाणी थोडीशी हिंसा घडली म्हणून स्वामी या ठिकाणून गमन करतायत आणि पुनरपी येत आहेत. 2दा स्वामी पुन्हा पुन्हा त्या स्थानावर आले असेल अशा घटना अशा जागा फार कमी आहेत लीळाचरित्र ग्रंथामध्ये. स्वामी एकदा आले थांबले पुढे निघून गेले परंतु एकदा आल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा निघून गेल्यानंतर पुन्हा येणे ही स्वामीची काहीतरी विशेष इच्छा होती या गावात आणि म्हणूनच स्वामी या ठिकाणी आले. 2दा आले. 11 स्थान आहे. 11 स्थानाची मनोभावे सेवा करणारे हे 2 लोक. अखंड मी अगदी लहान होतो तेव्हापासून पाहतोय अखंड सेवा सुरू आहे. काही नव्हतं इथं. काही नव्हतं. ना मंदिर होतं ना कंपाऊंड होतं ना राहण्याची व्यवस्था होती यांची. अक्षरशः कुडामध्ये राहिलेले ते लोक. पिंपळाचं इथे मला वाटतं लिंबाचं झाड होतं. ते लिंबाच्या झाडाखाली कूड टाकलेलं आणि त्या कुडामध्ये ती पत्रे बी गळकी असतील. कुठं काय होतं याच्यात. माझ्या मावशीने काय कमी कष्ट केले काय. खूप कष्ट केले. त्यांना खूप सहकार्य केले. आज भव्य दिव्य मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय ना हे विटा मातीचं नाही हो. हे यांच्या इच्छेचं आकांक्षेचं मनोरथेचं यांच्या रक्ताचं यांच्या हाडांचं एक एक वीट या ठिकाणी लागलेली आहे भिंतीला आणि या ठिकाणी आपल्याला इतकं भव्य आणि दिव्य असं मंदिर आपल्याला नमस्काराला मिळतंय. ही यांची कष्ट आहे. हिने देवासाठी सर्व समर्पित केलेलं आहे ना त्याचे साक्षीदार आहे. तुम साथ हो जो मेरे किस बात की कमी है. देवाची इच्छा असल्याशिवाय घडत नाही. तुम साथ हो मेरे तो किस चीज की कमी है. संसारामध्ये 4 पत्रे टाकायसाठी ना वणवण करावं लागतं. आयुष्य निघून जातं. 4 भिंती 4 पत्रे टाकता येत नाही. देवानी अभिमान घेतला आणि यांच्याकडून सेवा करून घेतली. तुम साथ हो जय हो तो किस चीज की कमी है. किसी और चीज की अब दरकार ही नहीं है. एक वय असतं माणसाचं. एक वय असतं. 5 बरस का भोला भाला अब तो 20 भयो. मकर 25 माया कारण देश विदेश गए. 30 बरस की अबमति उपजी तो लोभ बड़े नितनयो. माया जोड़े तूने लाख करोड़ी अज हो न तृप्त भयो.
वृत्त भयो तब आलस उपजी कपनित कंठ रयो संगत तब हुना की नीरे तूने व्यर्था जन्म गयो 5 वर्ष का बोला बोला 5 वर्षापर्यंत माणसाला काहीच कळत नाही 5 वर्ष का बोला बोला अब तो 20 देव गुरुकुळामध्ये जातो थोडस समजेपर्यंत मी कोण आहे काय आहे समाज काय आहे आई काय वडील काय चुलते काय 20 वर्ष निघून जातो अब तो 20 देव 20 वर्षानंतर मग आई वडील म्हणतात अरे आता मोठा झालास ना आता आम्ही थकत चाललोय आता तुझं आहे तू पायावर उभं राह मकर 25 माया कारण 25 वर्षाचं होईपर्यंत माया कारण पायावर उभं राहायसाठी वणवण करावं लागतं फिरावं लागतं दुकान असेल तर बसावं लागतं नोकरी असेल तर करावी लागते नाही तर कोणाची गुलामगिरी करावी लागते 25 माया कारण 5 वर्ष का भोला भाला अब तो 20 भयो मकर 25 माया कारण देश विदेश गयो 25 वर्ष झाल्यानंतर मग प्रपंच येतो बायको येते मुलं येतात आई वडील म्हणतात आता मोठा झालास आता कमवण्यासाठी मग इकडं तिकडं जावं लागतं देशाटन करावं लागतं धन अर्जन करावं लागतं मकर 25 माया कारण देश विदेश गयो एकदा धन जमल्यानंतर धन मकर 25 त्याला मकर मकर म्हणलेलं मकर म्हणजे मगर म्हणजे सुसर म्हणजे नकर समानार्थी शब्द आहेत सगळे मगराची जी मिठी असते ना ती अशी एवढा मोठा असं तोंड फाडत असत आणि त्याला किती गिळावं आणि किती खावं असं वाटत असत तसं माणसाचं वय 25 पासून 55 वर्षापर्यंत त्याला असं वाटतं मी किती कमवावं किती जागा मला पाहिजे किती धन मी कमवावं असंच वाटायला वाटत असत एक 55 गाठलं 50-55 गाठलं 60 गाठली की माणसाच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा या सगळ्या स्थितीत होतात मुलं मोठी झालेली असतात खांद्या एवढी होतात मुलगा म्हणतो बाबा आपल्याला शेती घ्यायची आहे अजून आपल्याला दुकान वाढवायची आहे बाप म्हणतो अरे थांब मी चूक केली तू करू नकोस आता जी आहे ना ती सांभाळ हे आहे हे सांभाळणं ना हेच खूप आहे तुला बेटा वयाचं फरक आहे विचारामध्ये फरक पडतो मकर 25 माया कारण देश विदेश गयो जातो खूप करावं वाटतं थांबतो कळतं त्याला आता हे खरं नाही आता जेवढं झालं तेवढं पुष्कळ आहे पण ह्या सगळ्या तापामध्ये मनस्तापामध्ये करण्यामध्ये घेण्यामध्ये देण्यामध्ये खरं काम मी विसरलो मग खरं काम काय होतं या जगात मी आलो कशासाठी होतो तर मी आलो होतो या ठिकाणी देवानं मला पाठवलं होतं की जाय खाली जाय माझं स्मरण कर समाज उपयोगी कार्य कर धर्म कार्य कर मला प्राप्त करण्याचा उपाय कर ही त्याला वृद्ध झाल्यानंतर कर वृद्ध भयो तब आलस उपजी कपनित कंठ रयो देवाकडे यायची इच्छा होती पण आता गुडघे दुखायला लागतात कंबर दुखायला लागते कमरेनं वागता येत नाही आजार पण येत आहे मग कधी कधी असं संध्याकाळी एकांतामध्ये अशी संध्याकाळ झालेली अशी झाडाखाली निवांत पलंगाखाली आपण पलंग टाकून झोपलेले डोक्यावर हात ठेवला ना आपण विचार करतो अरे चुकलं आपल्याला आपण तर धर्मकर्म केलंच नाही वृद्ध भयो तर आलस उपजी करायला पाहिजे करायची इच्छा होते पण आता होत नाही कपनीत कंठ रयो कप म्हणजे खोकला देवाचं नाव घ्यायला येतं की हात उचंबळे देवाचं नाव निघत नाहीये कपनीत कंठ रयो संगत तब होना की निवे तूने व्यर्थाचरण तेव्हा संगत करायला वाटते साधू संतांची तेव्हा जेव्हा देव होत नाही तेव्हा आमच्या हिंदीत असं म्हणतात माणूस पुण्याच्या गोष्टी तेव्हाच करतो जेव्हा तो पाप करण्याच्या कामी राहत नाही पाप होऊ शकत नाही तेव्हा ते पुण्याच्या गोष्टी करतो जोपर्यंत त्याच्या हातापायात ताकद असते हिंमत असते ना
तो म्हणतो कशाचा पाप आणि कशाचं पुण्य. अरे आपल्याला जे वाटलं ना ते करावं, तेच खरं आहे, तेच पुण्य आणि तेच जीवन आहे. पण ह्या ठिकाणी ह्या दोघांनी आज आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे आणि आज त्याला कळस लागतंय. आता हे जे आयोजन केले ना हे ह्या दोघांसाठी नाही हो, ह्या दोघांसाठी नाही, हे तुम्हा आम्हासाठी सर्वांसाठी आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला घडशील ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. तुझ्या अंगाची झाली नाही तू संसार केला घाई. तुझ्या अंगाची झाली नाही तू संसार केला घाई. आयुष्य सरले हातपाय जगले मुखात हरिनाम नाही. मुखात हरिनाम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडशील ठाई ठाई या संसारा पायी 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 या संसारा पायी. तू म्हणशील घरदार पोर, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. गावाच्या बाहेर तू मेल्यावर तुझेच घर गावाच्या बाहेर. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडशील ठाई. काय काय घाबरू नका, रंगाचं भंग होऊ देत नाही आम्ही.
नाना करशील भाई भाई या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी संसार हा आहे ना संसार म्हणजे गुडघ्यावर चिखला चालण्यासारखा आहे थकलो म्हणून बसता बी येत नाही आणि पळता बी येत नाही अशा संसाराच्या बेड्या सुटू म्हणलं तर सुटत नाही आमचे भगवान श्री चक्रधरी स्वामी सांगतात संसार म्हणजे दीर्घ स्वप्न एखादं लांबच कसं रात्रभर पडलेलं स्वप्न आहे ना तसं संसार आहे सकाळी उठलं तर काहीच नसतं मग रात्री जे पाहिलं ते काय असतं त्याच्यासाठी भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या 114 दृष्टांतामध्ये खाराणीचा दृष्टांत सांगितला घोड्यावर बसला राज्य केलं असं पाहतो वैभव पाहतो घोड्यावर बसला हत्तीवर बसला अंबारीत बसला असंही पाहतो जंगलामध्ये गेला वाघाने खाल्लं हेही पाहतो सुखही भोगतो दुःखही भोगतो आणि सकाळी उठल्यानंतर पाहतो तो काहीच नसतं हे पाहिलं हे काय आहे दिसलं हे काय मग हे दिसलं हे खोट आहे नाही मग भोगलं हे खोट आहे नाही असा संसार आहे त्याला खोटही म्हणता येत नाही खरंही म्हणता येत नाही संसाराची व्याख्या आहे आणि ह्या संसारामध्ये एवढं व्यापामध्ये असताना सुद्धा ईश्वराकडे येता येत विशेष इच्छा असते देवाची कोणी यावं हजारात एखादा ईश्वराकडे येतो सहजासहजी येत नाही या दोघांनी आज या ठिकाणी परिश्रम केले मंदिर उभारलं आणि यांना सहकार्य करण्यासाठी गावातले आमचे मला वाटतं बनकर कंपनी आहे त्यांना मनाने अगदी यांच्या पाठीमागे बाबा खरं सांगा बाबा बनकर कंपनी आहे ना खूप सहकार्य केलं खूप सहकार्य केलं बनकर कंपनीनी बाबा असो की नसो बाबा बाहेर गावी जरी गेले तर मी असं ऐकलेलं आहे की बनकर कंपनी स्वतः या ठिकाणी उभं राहत होती आणि गाड्या ज्यावेळेस यायचे ना तेव्हा बनकर कंपनी बिचारे कष्ट करणारे शेतातून धगून फाकून यायचे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी आलेल्या भक्तजनांची सेवा करायची हो खूप सेवा करायची सबके लिए खुदा त्यात काही वाद नाही आहे मंदिर त्यांचेही परिश्रम त्यांचेही सहकार्य आज आपल्याला आजचा दिवस आहे आज त्यांची आठवण करावीच लागेल आज शब्द सुमनाने का होईना मी आज त्यांचं मनोभावे मनातून अगदी सत्कार करतो जय हो ज्या गावातल्या पंचक्रोशीतल्या किंवा ह्या उलतामा गावात बनकर कंपनी आज कळस लागलाय त्याला आज या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी बसलो गर्दी वाढेल अजून लोक येतील अहो देवाचं कार्य आहे हे सिद्धीला न्यायचं काम देवाचं आहे तू उभा ठाकला असेल तर पुरे सिद्धी ते येथोनीच नाही की देवाने हमी दिलेली आहे हमी दिली तू उभा राह करण्यासाठी उभा राह ना फक्त मी करतो एवढं म्हण अरे तुझ्या करण्याने काही होत नाही तुला 4 पत्री टाकणं होत नाही तू काय करशील रे तू काही करू शकत नाही फक्त उभा राह हे मी करतो तेव्हा मी करेन ज्यावेळेस एखादी वेळेस स्वामींच्या लीला चरित्रामध्ये स्वामींना इच्छा व्हायची ना की ह्या ठिकाणी असं करायचंय या ठिकाणी सांडवा बांधायचंय या ठिकाणी मंदिर बांधायचंय या ठिकाणी ओटा बांधायचंय भक्त नाराज व्हायचे कधी कधी सोबत राहणार काय देवाचं काय आपल्याला नुसतं पलीकडे जायचंय नदीतून काय सांडवा बांधायची गरज आहे थोडस आपण जिकडं जरा उघड भाग आहे त्यात
त्या ठिकाणून गेलो मी, काम संपलं, कशाला सांडू बांधत बसा, फूल बांधत बसा. स्वामी महाराज जर आमची इच्छा पुरी होती तर निघून जा, भक्त निघून जायचे. मग आचार्य कधी सेवेसाठी गेलेले असतील, दास्यासाठी गेलेले असतील, मग यायचे स्वामींना एकटे बसलेले पाहिजे. मग देवाजवळ यायचे, मग स्वामींना विचारायचे काय झालं देवा, भक्तजन कुठे आहे, तुम्ही एकटे का बसलो. स्वामी सांगितले आमची इच्छा होती आज या ठिकाणी असं असं करा, ओटा बांधावा, सांडावा बांधावा. पण भक्तजनांना सांगितल्यानंतर ते निघून गेले. आम्ही म्हणलं जर तुम्हाला आमची इच्छा पूर्ण होत नाही करता तुम्ही निघून जा. तुम्हाला जर आमची इच्छा, आमच्या मनासारखी तुम्हाला राहता येत नाही, जायचं निघून जायचे भक्त. आचार्य ज्यावेळेस यायचे ना सेवादासी करून स्वामींना एकटं पाहिल्यानंतर मग विचारायचे देवा आपण एकांतामध्ये एकटी बसले काय कारण आहे, भक्त कुठे गेले. देवानी सांगितले की ते आमची इच्छा होती, त्यांनी ऐकलं नाही, आम्ही त्यांना सांगितलं जा निघून गेले. देवाची इच्छा आहे ना, मी करेन देवा, मी करतो, नुसतं मी कर, अजून केलेलं नाही. हा लीळाचरित्र ग्रंथ जर तुम्ही वाचला तुमच्या लक्षात येईल, मी करतो नुसतं एवढं म्हणलेले आहेत, केलं नाही, अजून सुरुवात नाही आहे. काय करायचं हे सुद्धा विचारलेलं नाही आहे. फक्त देवा आपली इच्छा आहे ना, मी करतो, मी करतो म्हणले की स्वामींच्या चेहऱ्याचे हावभाव बदलायचे. थोडेसे रागामध्ये असलेले स्वामी, थोडेसे उदास झालेले स्वामी, चेहऱ्यावर प्रसन्नता यायची, स्मित हास्य करायची. तू करशील, ईश्वर आहे, टेस्ट लावून पाहत असतात, म्हणतोय खरं, तोंडानेच म्हणतोय की खरं करतोय. तू करशील, हो देवा मी करेन, मी करेन, ठीक आहे. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित हास्याचा हसू यायचं. चल आमची इच्छा या ठिकाणी सांडू बाबा, ठीक आहे. लगेच उपाशी तपाशी आलेले आचार्य तसेच आपलं सामान हातातलं बाईसांच्या हाती द्यायचे. झोळी असेल तर झोळी तिथं स्वामीजी असेल तर नांदावर ठेवायचे आणि कामाला लागायचे. काय चमत्कार व्हायचा पहा, की स्वामींच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी सांडोवा बांधला जायचं, ओटा बांधला जायचं. इच्छा स्वामीची पूर्ण व्हायची, काही लागत नव्हतो. शेवटची एक असा अक्षोभ्य उदक आहे, सगळ्यांनी उधरून उचललेली ती चिरा तरी सगळ्यांना उचलल्या जात नाहीये. असा तो चिरा ढकलल्या जात नाहीये. पवळी शिळावाने किंवा सांडोवाने दोन ठिकाणच्या निळा, एक ठिकाणी स्वामीने अंगठा लावलेला आणि एक ठिकाणी एका बाईला सांगितलेलं आहे राणाईसाला, बाई काष्टा घाल आणि नुसतं पाय लावायला. म्हातारी बाई, वयस्कर बाई आहे, राणाईसा काष्टा घालते, दोन्ही हात पाठीमागे टेकते आणि दोन्ही पाय त्या शिळेला लावते आणि स्वामी जवळ जाऊन त्या शिळेला अंगठा लावतायत आणि ढकला बाई, नुसतं बाई अनुकार करते. ढकललं सुद्धा नाही. हा जी पवळी निघालेली आहे, ती पाषाण निघालेला आहे, जो चिरा निघालेला आहे, ज्या ठिकाणी जाऊन बसावं खटकन त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी पूर्ण सांडोवा बनतो. मला सांगा, करते काही आपण, करणारे काही आपण होत का, आपल्याकडून काही होत काय. अरे देवानं सांगितलंय, अरे मरमर शौच्या जीवा तू ते काही असे मा काही देशी. अरे हलकटा तुझ्याकडे आहेच काय, आला तेव्हा अंगावर कपडे नव्हते रे तुझे आणि एवढं सगळं माझं 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 म्हणून जमा केलेलं धन आहे ना. ज्यावेळेस जाशील ना, गेल्यानंतर खड्ड्यात उतरल्यानंतर, आता महिला तुम्ही माय बहिणी आमच्या, अहो हे कपडे सुद्धा काढून घेतात, करतोडा सुद्धा तोडून घेतात, काही नेऊ देत नाही सोबत. काय होतं आपलं, काहीच नाही. मग आपलं खरं काय, आपलं खरं हेच, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला कडचल भाई भाई, या संसारा भाई, या संसारा भाई, या संसारा भाई, या संसारा भाई.
एवढंच देवाचं नाव घ्यायचं. आज या ठिकाणी आपण हा पुण्य पावन दिवस आहे, स्वामींच्या श्री चरणाच्या स्पर्शाने पवित्र झालेला हा आजचा दिवस आहे. या ठिकाणी आपण पंचावतार आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण साजरा करतो. देवाच्या नावाचा जयघोष करायचा आहे. आज जयघोष मी असा करायचा की आपली आर्त भावना जी आहे, मनातली इच्छा आहे ना, आपली वाजवणारी जे टाळ्या आहेत, हात आहेत, निघालेले तोंडातून ईश्वराचं नाव आहे ना, ते ईश्वरापर्यंत गेला पाहिजे की नाही. हे इथं यांनी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं यांच्यासाठी केलं का? यांना तर मी बसून सांगितलं असं ते यांनी खूप पैसे दिले असते मला बसल्या बसल्या, बाबा तुम्ही आम्हाला दोघाला सांगा. असं एकट्याला दुसऱ्याला सांगून जमतं का? त्यांना असं वाटतं की आपण आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे समाजाला. या समाजाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, आपण ही समाजाला द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे की नाही. गोवर्धन पर्वत उचलताना उचलणारे गोपाळ कृष्ण महाराज एकटेच होते करंगळीवर गोवर्धन उचलायला, पण सगळ्यांनी आपल्या जवळच्या काड्या वगैरे लावल्या होत्या की नाही, उचलण्याचा अनुकार तरी केला होता की नाही, ऍक्टिंग तर केली होती ना. तसं या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम साजरा करायचा आहे, या दोघांसाठी नाही, आपल्या सगळ्यासाठी हा कार्यक्रम, आणि सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होणार आहे. सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आता राहिला प्रश्न आज श्रीकृष्ण संगीतमय श्रीकृष्ण कथा अमृताचा. श्रीकृष्णांच्या लीळा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही टीव्ही मध्ये पाहिलेले आहेत लहानपणापासून. आमच्या महासाहेब जिजाऊ साहेबांनी सुद्धा शिवाजी महाराजांना रामाची आणि श्रीकृष्णांच्या कथा सांगूनच मोठं केलेलं आहे. आजची आधुनिक महिला सुद्धा, माता सुद्धा मातृत्वाचे बाळकडू पाजत असताना आपल्या मुलाला देव आहे, देव असतो, देवाचा फोटो आहे, आपण देवाची लेकरं आहोत, ही लहानपणापासून मातृत्वाचे बाळकडू पाजत असताना ही आई शिकवत असते. म्हणजे त्याला देव माहिती आहे, श्रीकृष्ण माहिती आहे. मग ह्या ठिकाणी हजारो रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून ह्या बाबांना बोलवायचं आणि ह्या ठिकाणी असले कार्यक्रम करायचं कारण काय आहे? की बाबांच्या मुखातून काहीतरी नवीन निघतंय का? पाहिलेलं तर तुम्ही बी आहे, काही विस्मृती होतीये. जीवाचं हे खंड ज्ञान काही काळापर्यंत लक्षात राहतं, पुन्हा खंड पडतो, पुन्हा कोणीतरी सांगतं, पुन्हा अरे हा मी असं ऐकलेलं आहे, पुन्हा हे आठवतं. आणि चांगल्या गोष्टी जी असतात पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, वाईट गोष्टी सांगाव्या लागत नाही. तंबाखू खायला शिकवावं लागत नाही, ते नुसतं पाहून पाहूनच शिकत असतो माणूस. एकदा पाहिलं तरी मी तर सांगतो खाऊन पाय, अरे नको नको वडील मारतील, अरे मारलं तर दुसऱ्या वेळेस नको खायचं घरी पहिल्या वेळेस. काय होतं? अरे ताकद येते त्याने, तंबाखू खाल्ल्याने ताकद येते, तरतरी येते, झोप येत नाही. किती लांब तुम्ही काही काम करा मग तुम्हाला झोप येणार नाही. असं एकदा त्याला दिली, एकदा तुझ्या तोंडी लागली की पुन्हा सुटत नाही. चांगलं काम त्याला सांगायचं ना, चल देवाच्या मंदिरात चल, अरे देवाच्या ठिकाणी जावं, अरे पाय त्या ठिकाणी पाय, कसा चमत्कार होतो, कशी ऊर्जा येते, कशी एनर्जी येते माणसाला. तो समोरून जाईल पण आतमध्ये येणार नाही, लांबून ते साड्यासारखं असं करेल, देवा मला लई फार काम आहे, मला क्षणभर सुद्धा फुरसत नाही. आणि जाता जाता काही गेलं तर आयुष्यभराची फुरसत आहे. चांगलं काम घडी घडी सांगावं लागतं, शिकवावं लागतं, वाईट कामाला सांगावं लागतं. तसं माणसाच्या जीवाचा स्वभाव आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण कथामृत आहे, आपण संगीतमय या ठिकाणी आपण त्याचा आनंद घेणार आहोत. हे पहा, आनंद हा कसा आहे, हे वाजवणारे आहेत यांच्यासाठी नाही, किंवा मला काही वेळ नव्हता, मला फार वेळ आहे, रिकामा आहे, अशातला काही प्रकार नाही. जेवण केल्यानंतर आपण कसं फिरायला जातो की नाही थोडा वेळ, होय की नाही, काय होतं त्याच्यामुळे डायजेस्ट होतं, मस्त. तसं मी तुम्हाला ज्यावेळेस हे थोडस पेंड देईल ना, जसं आपण गोरा ढोरांना काय करतो, कडबा देतो, घास देतो, पण 8-15 दिवसाला त्याला कुठं पेंड देत असतो. पेंड काय असते? पेंड शक्तिवर्धक असते. मग कडबा काय असतो? कडबा भरपूर खावा लागतो पण थोडीशी ताकद येते. पेंड मात्र थोडी जरी खाल्ली तर भरपूर ताकद त्याच्यामध्ये येते. म्हशीनं जर पेंड दिली की दूध भरपूर देतात. हा, त्याप्रमाणे आता हे जे आहे कार्यक्रम भागवताचे, आता हे पेंडाप्रमाणे, परंतु पेंड खाल्ल्यानंतर कसं असतं, ते पाचन झालं पाहिजे की नाही, पचलं पाहिजे की नाही.
मग पचण्यासाठी काय करावं लागतं? देवाच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये गीत जोडावे लागतात, देवाची भजनं जोडावे लागतात, त्याला टाळ्या वाजवावे लागतात. थोडंसं संगीतमय झालं ना की तुम्हाला बी झोप येत नाही. तुम्ही टाळ्या वाजवले की मला बी वाटतं हे बी जागे आहेत, अरे आपण जे सांगतोय सावधानपूर्वक सांगावं, होय की नाही? म्हणून आता आपण श्रीकृष्ण कथामृत श्रीकृष्ण महाराजांच्या अमृतमय लीळा आहे. 5 दिवसामध्ये आपल्याला हे सांगायचे आहेत. 5 दिवसामध्ये आठवत नाहीये, पण आता धावता ओझरता ओघानं तुम्हाला मी सांगेन. आता पुढचं वर्ष आहे बाबांचे, आता पुढच्या वर्षी ते बोलवलं त्यांनी तर बाकीचे राहिलेलं सांगेन, पण तिने बोलवलं पाहिजे आपल्याला, होय की नाही? तिने बोलवलं तर पुढच्या राहिलेला बी सांगेन. पण आता तुम्हाला ओझरत्या हातानं तुम्हाला किंवा ओझरत्या नजरेनं तुम्हाला गोपाळकृष्ण महाराजांच्या मी लीळा सांगणार. आणि लीळा सांगत असताना तुम्ही टाळ्या वाजवून मला साथ द्यायची. तुम्ही टाळ्या वाजवलं की माझा उत्साह वाढतो, माझी ऊर्जा वाढते, मला सांगावं वाटतं, काहीतरी नवीन सांगावं वाटतं, होय की नाही? म्हणून आता तुम्ही आता संगीत झालं सुरू किंवा गजर आपण म्हणले की तुम्ही टाळ्या वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवलं ना की हे आमचे दोघं फार लांबून आले, फार लांबून आले, 400 किलोमीटर येते तिथून आले आपल्यासाठी. मग आल्यानंतर आता तुम्ही टाळ्या वाजवली की त्यांनाही वाटतं की वा, आपण जे म्हणलो ना संगीतमय म्हणलो, आपण जे वाजवलं ना चांगलं वाजवलं, असं त्यांनाही वाटलं ना. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं. आणि आम्ही भजन म्हणले की तुम्ही टाळी वाजवायची, म्हणजे आम्हाला वाटतं तुम्ही जागे आहेत. आमचा सांगण्याचा प्रकार जो चांगला आहे, तुम्ही ऐकल्यामुळे तुम्हाला आनंद झाला. ते डायजेस्ट होण्यासाठी आपण दिलेलं एक लिक्विड आहे, एनर्जी त्याला म्हणतात, एनर्जी. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता टाळ्या वाजवायची आणि एकदा गोपाळकृष्ण महाराजांचा जय जयकार करू. आणि गोपाळकृष्ण महाराज कोण आहे? आपण श्रीकृष्णाचं नाव तर घेतोच, पण गोपाळकृष्ण महाराज आहे कोण? आता त्याच्यामध्ये सुरू. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि हे काय आहे, कथामृत काय आहे, भागवत काय आहे, हे आपण पाहूया. त्या अगोदर एकदा आपण गजर करूया. गोविंद दामोदर गोपाल गोविंद दामोदर गोपाल माधवा. हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. केशवा हे केशवा हे केशवा हे गोविंद दामोदर गोपाल माधवा. गोविंद दामोदर गोपाल माधवा. अर्थ ऐकूया. सोपं होतं गजर, तुम्ही म्हणून घ्या, पाठ करा, चांगलं आहे, सोपं आहे. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे ना, त्याला म्हणतात गोविंद. आमच्या गोपाळकृष्ण महाराजांविषयी भगवान श्री चक्रधर स्वामी सांगतात, बाई श्रीकृष्ण अष्टविध ब्रह्मचर्य, मने वाचे क्रिये न्यामकत्व आहे, म्हणून तर त्याला गोविंद म्हणलेला आहे. गोविंद. दामोदर, दामोदर उदर म्हणजे पोट. ती लीळा मी तुम्हाला सांगितलं. गोपाळकृष्ण महाराजाला बांधण्यासाठी माता यशोदा दोरी आणते आणि गोपाळकृष्ण महाराज पोट मोठं करत आहेत.
होय की नाही? उदर एवढं मोठं केलं की दोरीला दोरी दोरीला दोरी घरातल्या दोऱ्या सापल्या तरी गोपाळ कृष्ण महाराज मात्र बांधल्या गेले नाहीत. म्हणून त्यावेळेपासून यमला अर्जुनाला मुक्ती दिली त्या वेळेपासून गोपाळ कृष्ण महाराजांना दामोदर हे नाव पडलेलं आहे. गोपाळ कृष्ण महाराजांचे खूप नाव आहे तो, पण नाव तेच घेतलं जातं जे स्वरूप येऊन ज्याचा स्वीकार आहे. कृष्ण आमच्या श्री चक्रधर स्वामींनी श्रीकृष्ण द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगितलं. कारण ते कृष्ण नावाचा ईश्वराला विशेष अभिमान आहे. कृष्णाचा अर्थ काय? कृष्ण म्हणजे काळा, हे काळ्या सावळ रूप आहे, घन निळा आहे. गोविंद, दामोदर, गोपाल, गो म्हणजे गाई, त्यांचं पालन करणारा तो गोपाल. देवा द्वापर युगामध्ये तो त्या गाईचं रक्षण केलं ज्या गोकुळामधल्या होत्या, आणि कलियुगातल्या आम्ही गायी आहे, आमचं रक्षण करणार तो गोपाल आहेच ना. या जगामध्ये कालिदासाने विचारलं की या जगामध्ये सगळ्यात म्हणजे त्याला विचारलं की प्रश्न सगळ्यात गरीब कोण आहे? त्यांनी सांगितलं सगळ्यात गरीब ह्या जगामध्ये तीनच वस्तू आहे. एक धरणी माता, त्याच्यावर कोणी खड्डा करा, कोणी बिल्डिंग बांधा, कोणी काही इष्टा करा विष्टा करा, ती बिचार सगळ्याच सगळं. एक धरणी माता, एक गाय. गायला तुम्ही एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या सदर घरी द्या, एखाद्या गरीबाच्या घरी द्या किंवा एखाद्या खाटकाच्या घरी द्या, त्या बिचाऱ्या गाईला जावंच लागतं, त्याच्या कुट्याला बांधून घ्यावंच लागतं, दूध द्यावंच लागतं किंवा मरणाला जवळ करावंच लागतं. आणि तिसरी एक आहे भूमाता, गाय, आणि ही एक माता, गाई आणि बाई. ह्या बिचाऱ्या आई वडिलांनी एखाद्या हिरोला दिलं काय किंवा एखाद्या कसल्या साध्या माणसाला दिलं काय, एखाद्या श्रीमंत करोडपतीला दिलं काय, एखाद्या भिकाऱ्याला दिलं काय, त्या बिचारीला जावं लागतं ना. आपली संस्कृती आता काळ बदलला. आता मुलींना जर आता लग्न करायचं म्हणल्यावर ते पहिले विचारतात मुलगा एकटा पाहिजे, त्याला शेती पाहिजे, माझी मुलगी शेतात जाणार नाही, त्याला नणंद नाही पाहिजे, त्याला भाऊ नाही पाहिजे, त्याला मोठ्या शहरामध्ये बंगला पाहिजे, त्याला गाडी पाहिजे, वर्षाला एक पॅकेज पाहिजे, बाहेर दिसतं, आठवड्यातून एक दिवस बाहेर फिरायला पाहिजे. आता हे नकरी वाढले. पण एक काळ असा होता की त्या काळामध्ये त्या मुलीला, ज्या जुन्या काळामध्ये म्हणजे माझ्या अगोदर 10 वर्षापूर्वीचा काळ, मुलीचा हात आई वडिलांनी ज्याच्या हातामध्ये दिलं ना पहिलं त्याच्यासोबत जावं लागायचं. आणि आमची हिंदुस्थानी नारी, आमची माता आजवी मनोभावे तन मनाने ह्या घरातून सोडून त्या घरात जाते ना, दोन्ही कुळाचा उद्धार करते. अशी आमची बाई, गाई, बाई आणि माय, धरणी माय, या 3 वस्तू या जगामध्ये सगळ्यात गरीब आहे. राहिलो गोपाळ कृष्ण, द्वापर युगामध्ये त्या गाई होत्या देवा की ज्याच्या पुढे तुम्ही चालायचे बासरी वाजवत आणि त्या गाई तुमच्या पाठीमागे यायचे. तसे देवा तुमच्या या संसारामध्ये तुमच्या नामाच्या पाठीमागे तुमच्या मागे आम्ही येणार आहोत, आम्ही तुमच्या गायी आहोत. म्हणून गोपाल, गोविंद, दामोदर, गोपाल, माधवा. चौथं नाव घेतलं होतं माधव. माधव, मी ज्या वेळेस देवाचा धावा केला ना त्या वेळेस तो धावून आला, म्हणून त्याला माधव. द्रौपदीने ज्या वेळेस धावा केला श्रीकृष्ण महाराज पळत आलेले आहेत. अरण्यवास वनवासामध्ये असताना ज्यावेळेस दुर्वास ऋषी आले ना सगळ्याच ऋषी सोबत, भूक लागली म्हणून, खायला काही नाही, झोपडीमध्ये वनवासी आहे. अशा काळामध्ये द्रौपदी ज्यावेळेस धावा करते श्रीकृष्णाचा, आणि श्रीकृष्ण महाराज हातातला घास ठेवून पळत येत आहेत आपल्या बहिणीच्या हाकेला, आपल्या भक्ताच्या हाकेला हाक देण्यासाठी, ओ देण्यासाठी. आणि आल्यानंतर ते पान, कोथिंबीरचं पान खातायत, भाजीचं पान खातायत, आणि 88 सहस्र दुर्वासांचे ब्राह्मण तृप्त करतायत. त्या द्रौपदीच्या धाव्याला धावणारा तो माधव. जीवत क्रीडेमध्ये ज्यावेळेस हरले ना, पांडव हरले, सर्वस्व हरले, आपल्या पत्नीला सुद्धा हरले,
आणि दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला पदराला हात घालण्यासाठी आला. सगळीकडे याचना करून थकलेली द्रौपदी ज्यावेळेस अभयम कृष्ण अभयम कृष्ण अभयम कृष्ण म्हणून देवाचा धावा करते, गोपाळ कृष्ण महाराज पळत येत आहेत. त्याची लाज राखताय म्हणून माधव केशव गोपाळ कृष्ण महाराजांचं लहानपणचं फोटो जर तुम्ही पाहिला असेल, केशव ज्याचे केस असे लांब लांब आहेत ना, घुंगराले केस, कुरळे केस आहेत. लहान मुलाचे असे कुरळे केस पाहिले ना, असे नरम नरम केस पाहिले, लहान मुलगाच पाहिला ना की असा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. का हवा हवासा वाटतो? लहान आहे म्हणून नाही, मोठा झाल्यावर आपल्याला माणसाकडे पाहावं वाटत नाही हो. भेसूर आणि भयान त्याचा चेहरा वाटत असतो. चेहरा भेसूर आणि भयान होत नसतो. त्याच्या मनामध्ये ज्या इच्छा असतात ना, याचं वाईट करावं, याचं हिसकून घ्यावं, त्याचं काही करावं, त्याचं ते करावं, त्याच्या प्रतिक्रिया त्याच्या चेहऱ्यावर येत असतात. म्हणून त्याचा चेहरा भेसूर होत असतो. लहान मुलं जी असतात ना, ते निरागस असतात. त्याला इंग्लिशमध्ये इनोसंट म्हणतात, निष्पाप असतात. त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी तसा भेदभावच असतो. म्हणून लहान मुलांचा चेहरा असा टवटवीत असतो, असा निरागस वाटत असतो. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं आकर्षण होतं, त्याला आपल्या जवळ घ्यावं, त्याचा एक पापा घ्यावा असा वाटतो. का? त्याच्या चेहऱ्यावर निरागसता येते. एखादा भक्त जर देवाचा असेल ना, जो निश्चिंतेने ईश्वराला समर्पित आहे, त्याच्या चेहऱ्यावर पहा, त्याचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्याच्या जवळ जावं, त्याला दंडोत करावं. बाबा, हे आमच्याजवळ 5 रुपये, माझ्याकडे जायला 10 रुपये होते, पण असं करा, तुम्ही 10 रुपये घ्या, मी पायी जाईल रिक्षेला. घरी रिक्षेला जायचं होतं, त्यासाठी जेवले, पण आता तुम्ही घ्या. त्या भक्ताच्या चेहऱ्यावर तसे भाव वाटतात, उमटतात. का? त्याच्या ठिकाणी पूर्ण जो मनातला भाव असतो तो ईश्वराला समर्पित असतो. मग आमचे चेहरे असे भयानक आणि भेसूर होतात का? आमच्या विचाराचा प्रभाव आमच्या चेहऱ्यावर होतो. पण गोपाळ कृष्ण महाराजांचा चेहरा असा होता, लहानपणीचा होता, सावळा वर्ण, घननिळा होता, पण असा टवटवीत होता. असे कुरळे केस होते. आणि यशोदा माता ज्यावेळेस गोपाळ कृष्ण महाराजांना सजवायच नाही, ज्यावेळेस लहान आपली आई मुलाला ज्यावेळेस सजवते, त्याला पावडर लावते, आंघोळ घालते, टीक लावते, त्याचे केस विंचरते ना, त्यावेळेस तो मुलगा असा टवटवीत वाटत असतो, असं जवळ घ्यावा असं वाटतं, त्याची पप्पी घ्यावीशी वाटते. त्याचं कारण आहे निरागसता. आणि निष्पाप जीव जे असतात ना, ते ईश्वराला अभिप्रेत आहे. इथं छली, कामी, कामी, कपटी असे ईश्वराजवळ नकोच. इथं निस्पृह भावनेतून सर्व समर्पित मनामध्ये भावना ठेवून ईश्वराला समर्पित होणे, आत्मसमर्पण करणे, हे ईश्वराला अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस आपण होऊ ना, त्यावेळेस जसं द्रौपदीच्या हाकेला गोपाळ कृष्ण महाराज आला, गोपाळ कृष्ण महाराज असं कसं कोणाच्या हाकेला जाईल? हो, श्री गोपाळ कृष्ण महाराज जात नाही. द्वापर युगामध्ये किती होते? 11 अक्षयणी सेना होती, 7 अक्षयणी सेना होती, लाखो करोडो जनता होती, लोक होते. गोपाळ कृष्ण महाराज सगळ्यांच्या हाकेला गेले का? नाही. सगळ्यांच्या हाकेला जाणारे होते, पण ही माझी कोण का श्रीकृष्णाचा असा एक उद्धव अर्जुन वाचून, एक कुंती औसा वाचून, एक द्रौपदी वाचून, कोण होतं गोपाळ कृष्ण महाराजांचं? अहो, गोपाळ कृष्ण महाराजांचं बोट कापलं ना,
तर सख्खी बहीण सुभद्रा सुद्धा चिंदी शोधत पूर्ण राजमहालामध्ये फिरत राहिली. आणि तीच द्रौपदी गोपाळ कृष्ण महाराजांच्या हाताचं बोटाचं रक्त फुटलेलं आहे, रक्त वाहत आहे, घळघळ रक्त वाहत आहे, ही पाहते आणि आपलं भरभरी पदर फाडते आणि गोपाळ कृष्ण महाराजांच्या त्या करांगुळीला बांधते. बा कृष्ण, बा माझ्या भावा, अरे काय केलंस, कसं तुझ्या हाताला इतकी इजा झाली. डोळ्यामध्ये अश्रू आणते द्रौपदी. गोपाळ कृष्ण महाराज एकटक द्रौपदीच्या चेहऱ्याकडे पाहताय. द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू पाहून गोपाळ कृष्ण महाराज सुद्धा डोळे पाणावतात. पहा तुम्ही कधी सिरियल मध्ये एकटक त्याचा चेहरा पाहताय आणि बांधत असलेली द्रौपदी मात्र भावाचं कौतुक करते. आणि गोपाळ कृष्ण महाराज त्याला काहीतरी पुटपुटतायत. काय पुटपुटले माहितीये तुम्हाला? हे द्रौपदी, हे पांचाली, हे कृष्ण, आज या रगत निघणाऱ्या बोटाला तू आज भरजरी वस्त्र फाडलेलं आहेस. पदर म्हणजे स्त्रीचं हे वैभव असतं, हे झाकण असतं. तू पदर फाडून माझ्या बोटाला बांध. चिंदीची काय वस्तू होती हो? चार बोटाची चिंदी असेल, छोटस पदर असेल, वेळेची किंमत असते. चिंदी आणा म्हणून सगळे दरबार इकडं तिकडं पळते, सगळी बहिणी पळते, आठपट्ट राणे इकडं तिकडं पळतायत आणि द्रौपदी मात्र आपला पदर फाडते आणि गोपाळ कृष्ण महाराजांच्या बोटाला बांधते. आणि गोपाळ कृष्ण महाराज म्हणतात, हे कृष्ण, आज ह्या फुटलेल्या जखम झालेल्या बोटाला तू चिंदी बांधलीस. कृष्ण, लक्षात ठेव, तुझ्या ह्या चिंदीच्या बदल्या, ह्या वस्त्राच्या बदल्या, तुझ्या एक एक वस्त्राच्या एक एक दोऱ्याचा हिशोब तुला दिला जाईल. आणि हे ते पुटपुटणारे गोपाळ कृष्ण महाराज द्रौपदी ऐकते की नाही ऐकते हे काही लक्षात नाही राहिले, हे काही माहित नाही आहे. पण ईश्वर आहे, द्रौपदी तू बांधलेल्या वस्त्राच्या एक एक दोऱ्याचा हिशोब दिला जाईल. आणि गोपाळ कृष्ण महाराज त्या दूत क्रीडेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना अभयम कृष्ण म्हणून ज्यावेळेस ईश्वराला हाक मारते श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्ण महाराज धावत पळत त्या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढी वस्त्र होते ना तेवढे वस्त्र द्रौपदीला त्या ठिकाणी पुरवत आहेत. ओढता ओढता दुःशासन, कपटी दुःशासन थकून जातो, मूर्छा येऊन खाली पडतो, तरी वस्त्र संपत नाही आहे. म्हणून तर त्याला माधव म्हणलेला आहे. ज्या ज्या वेळेस मी तुला धावा केला ना त्या त्या वेळेस तू धावून आलास ना, म्हणून माधव आहे. किती सुंदर गजर आहे. देवाने ज्या ज्या नामाचा स्वीकार केला त्या त्या लीळा त्याच्यामध्ये आहे की नाही? मग आता मी गजर म्हणल्यावर तुम्ही मागे म्हणायला पाहिजे की नाही? मी म्हणलं टाळ्या वाजवा, तुम्ही टाळ्याच वाजवल्या. पण तोंडातून शब्दच बोलले नाही, असं कुठं असतं का? औषधाची गोळी त्यावेळेस आतमध्ये द्यायला त्यावेळेस तुम्ही तोंड उघडताल आहे की नाही? गोळी खिशामध्ये ठेवून ताप जात असतो का? ताप जात नाही, गोळी खावा लागला. तसं देवाचं नाव घ्यावं लागेल. मग देवाचं नाव कोणतं आहे? मी तुम्हाला नवीन सांगणार आहे. आता 5 नाम सांगितले ना, तुमच्या गुरुने सांगितलं, पण मी सांगितलेलं नाम नेहमी तोंडामध्ये ठेवा. गोविंद दामोदर गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा. हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा, केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा.
नाव घेतलं, टाळी वाजवली, एनर्जी आली की नाही तुम्हाला, बॅटरी चार्ज झाली की नाही. बॅटरी चार्ज करायची असेल तर तसं करावं लागतं. नाही तर मग झोप आल्यानंतर काय करणार तुम्ही? मी काय तुम्हाला गोष्टी सांगणार आहे का, तुम्हाला जोक सांगणार आहे का? तुम्ही हसावं, हसण्यासारखं काही नाही. आपल्याला देवाचं नाव घ्यायचंय, पण चिंतन करत असताना देवाचं नाव मुखामध्ये असेल, टाळी वाजत असेल तर आपली ती टाळी किंवा तो ईश्वराचं घेतलेलं नाव ईश्वरापर्यंत जाईल. आपण किती माणसं, 400-500 माणसं आहे आपण, आवाज तिथपर्यंत जायला पाहिजे की. आता आपल्याला पाहायचंय श्रीकृष्ण आहे कोण, श्रीकृष्ण होते कोण. आता आपण पाहूया, आता सुरुवात करूया विषयाला. श्रीकृष्ण तुम्हाला कोण वाटलं? पाषाणाची मूर्ती आहे तो श्रीकृष्ण आहे का? एखाद्या मार्बलची मूर्ती कोरी काम करून तुम्ही जयपूर आणली तो श्रीकृष्ण आहे का? त्याला श्रीकृष्ण म्हणावं, तो श्रीकृष्ण आहे. ती श्रीकृष्ण महाराजांची प्रतिमा आहे. श्रीकृष्ण महाराज असे होते, आपण पाहिलेलं नाही. आता श्रीकृष्ण महाराजांच्या ह्या कथा कधी झालेल्या आहेत? युग 4 आहेत, कृतयुग, त्रेतयुग, द्वापर युग आणि कलियुग. द्वापर युगाच्या शेवटच्या चरणामध्ये संपता गोपाळ कृष्ण महाराजांचा अवतार झालेला आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराजांचा अवतार झाल्यानंतर दाते पंचांग सांगते की गोपाळ कृष्ण महाराजांच्या अवताराला 5250 वर्ष झालेली आहे. दाते पंचांग सांगते. मात्र आमच्या चक्रधर स्वामीच्या हिशोबाने जर पाहिलं तर 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेत, 8 लक्ष द्वापर, 4 लक्ष कलियुग. कलियुग 4 लाख वर्षाचा आहे, द्वापर युग 8 लाख वर्षाचा आहे, त्रेतायुग 16 लाख वर्षाचा आहे आणि कृतयुग हे 32 लाख वर्षाचा आहे. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य, लक्षभरी आयुष्य, 1 लाख वर्षाचं माणसाचं आयुष्य आहे. त्रेती 10 सहस्त्र, त्रेतयुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आहे. द्वापरी सहस्त्र, द्वापर युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य आहे. आणि कलियुगी शत, कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. कृतयुगामध्ये आत्मोपासना हा धर्म आहे, त्रेतयुगामध्ये भक्ती हा धर्म आहे, द्वापर युगामध्ये यज्ञयाग करणे हा धर्म आहे, कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म आहे. हे झाले युगधर्म. गोपाळ कृष्ण महाराजांचा जो काळ आहे ना तो द्वापर युगातला शेवटचं चरण आहे. शेवटचं चरण संपलं आणि त्याच्यानंतर गोपाळ कृष्ण महाराजांच्या काळामध्ये महाभारत युद्ध संपलं. 36 वर्ष गांधारीने शाप दिला, हे बी तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्ण जसं तू सांगितलं असतं तर हे सगळे युद्ध थांबलं असतं. लाखो करोडो जे मेलेले सैनिक आहेत, तुम्हाला हे माहिती आहे महाभारतामध्ये किती लोक मेले? नाही, 1 अब्ज 70 लाख आणि 76,000 इतकी माणसं त्या महाभारताच्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या आहेत, क्षत्रिय मारल्या गेलेल्या आहेत. भीष्माचं जर शेवटचं चरण तुम्ही श्रीशार शय्येवर पडलेले आहेत आणि संध्याकाळी भेटण्यासाठी कर्ण ज्यावेळेस त्या भीष्माजवळ येतो ना आणि भीष्मदेव त्याला सांगतात, ज्यावेळेस भेटून ज्यावेळेस निघालेला तो कर्ण, जोपर्यंत भीष्म त्या सेनेचे प्रमुख होते ना तोपर्यंत त्यांनी त्या कर्णाला येऊ दिलं नाही. काय येऊ दिलं नाही त्याचं कारण ते त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस कर्ण भेटून चाललेला आहे, शेवटच्या काळामध्ये शरशय्येवर पडलेले, बाणाच्या शय्येवर पडलेले भीष्म ज्यावेळेस प्रणाम करून पाठमोरा होतो कर्ण, त्यावेळेस भीष्म त्याला आशीर्वाद देतात, आयुष्यमान भव, कीर्तिमान भव, यशस्वी भव कौंतेय. कौंतेय कोणाला म्हणलेलं आहे? कुंतीच्या मुलाला म्हणलेलं आहे कौंतेय. आश्चर्यचकित होऊन तो कर्ण मागे फिरतो आणि भीष्माजवळ जातो आणि भीष्माला तो पाहतो आश्चर्य मुद्रेने आणि तो विचारतो, मोठी माणसं काय डोळ्याने विचारणारे शब्द असतात. भीष्माला विचारतो तो, भीष्मदेव तुम्ही मला ओळखत होतात का?
की मी कौंतेय आहे, कुंतीचा पहिला मोठा मुलगा आहे, सूर्यमंत्रापासून निघालेलो आहे, तुम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही मला, मी क्षत्रिय नाही, मी सूतपुत्र आहे, म्हणून तुम्ही मला तुमच्या झेंड्याखाली लढू दिलं नाहीये. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही थांबवलं. सूतपुत्र तू बोलू नको, तू क्षत्रिय नाहीस. पण भीष्मदेव, आज तुम्ही शेवटच्या घटका मोजत आहात आणि तुम्हाला हे माहिती होतं की मी कौंतेय आहे, कुंतीचा पुत्र आहे, मग तुम्ही मला का युद्ध करू दिलं नाही? त्यावेळेस भीष्मदेवाने हे सांगितलं होतं, अर्जुनासारखा आणि तुझ्यासारखा क्षत्रिय धनुर्धर काही वर्षानंतर, काही युगानंतर, काही काळानंतर जन्माला येत असतो. तू आणि अर्जुन दोघं असे आहेत की तुम्ही काहीही करू शकता. एक ते संपूर्ण जगावर राज्य करण्याची ताकद तुमच्या जवळ आहे. अर्जुनाजवळ श्रीकृष्ण आहे आणि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. तूही सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, परंतु तुझ्यासोबत 3 शाप आहेत. ऐन वेळेला तुला ब्रह्मास्त्र आठवणार नाही. ऐन वेळेला धरणी माता तुझा रथ चांगळून घेईल. हे शाप आहेत ना त्याला. अर्जुन मात्र श्रीकृष्ण सोबत आहे, श्रीकृष्ण तुझ्या सोबत आहे आणि तुझ्यासोबत तुझे शाप तुझा पिछा सोडत नाही. तुम्ही दोघे सर्वश्रेष्ठ आहात. मी जाणतोय तू कुंती पुत्र आहेस, मोठा पांडव आहेस, पण माझी इच्छा होती तुझ्यासारखा आणि अर्जुनासारखा क्षत्रिय जर ह्या भूतलावर राहिलंच नाही, या भूतलाचं व्हावं कसं? म्हणून माझी इच्छा होती की तुम्ही दोघांनी जिवंत राहावं. कारण मी पितामह आहे, मी आजोबा आहे. मी जाणतोय तुम्हाला, आजोबा नाही पंजोबा आहे, मी जाणतोय तुम्हाला. म्हणून मी तुला कधीच तुम्हाला दोघाला समोरासमोर येऊ दिलंच नाही. अर्जुनाला आणि कर्णाला समोरासमोर न येऊ द्यायचं कारण हे होतं की असले क्षत्रिय जे आहेत ना, ते काही युगानंतर, काही काळानंतर, काही वेळेनंतर अशी जन्माला येत असतात. अशा अद्भुत आणि अनुपम लीळा या गोपाळ कृष्ण महाराजांच्या आहेत. मग श्रीकृष्ण आहे तरी कोण? आता पाहूया आपण श्रीकृष्ण आहे कोण. कलियुगाचा शेवट झाला, गांधारीचा शाप 36 वर्ष झाले. आता श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना सांगितलं पांडवांना की आता बस करा तुम्ही, आता कलियुग संपत चाललेला आहे, आता तुम्हाला जावं लागेल, आता हे सोडावं लागेल. द्वापर युग संपलंय, आता कलियुगाची सुरुवात होणार आहे. आता तुम्ही पुढच्या वारसदारांना बसवा आणि आता निघा. मग उत्तरेचा मुलगा जो आहे तो राजगादीवर बसवला, परीक्षित, त्याच्या पुढे झाली जन्मेज आहे. त्यावेळेस कलियुगाची सुरुवात झाली आणि नाही त्या अचानक आयत्या भेटल्या संपत्तीमध्ये किंवा काळ असेल, वेळ असेल, कलियुगाची सुरुवात असेल, कलियुगाला प्रवेश करायचा असेल, कुठं जावं, काय जावं, कसं जावं, तो तरी कसा येईल? कली राक्षस आहे ना. मग आता प्रवेश करायचं तर कसं करायचं? अशी मती जी आहे ना, अधमती, अधगती, अधरती, याची सुरुवात होते. शिकारीला निघालेला तो एका ऋषीला पाहतोय. शमीक नावाचे ऋषी आहे, ध्यानस्थ बसलेले आहे. रस्ता चुकलेला तो राजा शमीक ऋषीला वाट विचारतोय. शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले आहे, राजाच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीये. राजा तलवारीच्या टोकाने तो मेलेला साप उचलतो आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घालतो. त्यांचा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे शृंगी. तो शृंगी कुठेतरी बाहेर गेलेला आहे. वापस येतो त्यावेळेस आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप पाहतो. ध्यानस्थ असलेले, स्तब्ध असलेले ते श्रमिक ऋषी साप, मेलेला साप गळ्यात पडल्यानंतर सुद्धा प्रत्युत्तर देत नाही त्या राजाला. शृंगी ज्यावेळेस पाहतो त्या सापाला, आपल्या बापाच्या गळ्यातून तो साप काढतो आणि त्या साप टाकणाऱ्याला शाप देतो की तू माझ्या वडिलाचा अपमान केलास,
एक ध्यानस्थ बसलेल्या स्मरणामध्ये बसलेल्या संन्यासाचा तू अपमान केलास. अपमानी काय केलेलं, मेलेलं सर्प तू गळ्यामध्ये टाकलेलं आहेस. हेच सर्प तुला 7 दिवसाच्या आत चावेल, दसेल आणि तुझा सर्वनाश होईल. हे शाप त्या राजाला भेटला. आता आपल्या आयुष्याचे 7 दिवस बाकी आहे. शृंगी जो आहे ना, तो महातपस्वी आहे. त्याच्या डोक्यावर असा शिंग होता. कितीतरी वर्ष त्याने ती आपल्या एका शिंगावर उभं राहून उलट होऊन तपश्चर्या केलेली आहे. साधू संतांच्या वाटी जाऊच नाही पहिली गोष्ट, आणि गेलं ना तर नीट राहू. शृंगीने शाप दिला, 7 दिवसामध्ये आपण मरणार. घाबरलेला तो, काय करावं सुचत नाहीये. गुरु जवळ जातो, गुरुला विचारतो की गुरु, शाप मला भेटलेला आहे, 7 दिवसामध्ये साप जाणार आहे. काचेचं घर बनवतो, पूर्ण सैन्य आपल्या पूर्ण राज्याला वेढा देतो, कुठूनही सुद्धा आत येणार नाही. आपल्या त्या गडाला वेढा देतो, आपल्या घराला वेढा देतो, शैल ग्रहाला वेढा देतो. परंतु मृत्यू हे अटळ आहे, ती येणारच, कसेही येणार. मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है. तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. सांस टूटते ही सब रिश्ते छूट जाएंगे. बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे. मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है. मौत येणारच, मृत्यू येणारच. मृत्यूवर विजय पाहणारे असे फार कमी आहे. त्याला मृत्युंजय बनलेला आहे. जमी का गए नौजवान कैसे कैसे. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. अपनी उम्र पानी पर बन रहा है दीवाने. आज तक ये देखा है गाने वाला धोता है. जिंदगी के जो समझे जिंदगी पे रोता है. पिछली वाली दुनिया का एतबार करता है. क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है. जिसको अपना कहता है सब ये तेरे साथी है. कब है तेरी मंजिल और ये बराती है. सांस छूटते ही सब रिश्ते छूट जाएंगे.
बेनिशान कैसे कैसे, जमी खा गई नौजवान कैसे कैसे। लफ्ज उर्दू है, अर्थ पहा कसा आहे। हुवे नामवर झाले बहुत झाले, बहु झाले बहु होतील, पुष्कळ झाले। सिकंदर झालेला आहे, मुसोलिनी झालेला आहे, हिटलर झालेला आहे, जगावर राज्य करणारे आजच्या काळामध्ये जगावर राज्य करण्यासाठी निघालेले आहे। उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, ते मला तिथला तो काय चॉमाव त्याचं नाव, हायड्रोजन बॉम्ब टाकतोय, कुठं काय टाकतोय, अणुबॉम्ब टाकतोय, जगावर राज्य करण्यासाठी। मी सर्व शक्तिमान हुए नामवर बेनिशान कैसे कैसे। अरे आपल्या शरीरावर, आपल्या पैशावर, आपल्या ताकदीवर अहंकार करणाऱ्या माणसा, तुच्छ माणसा, लक्षात घे हुए नामवर, ज्यांची ज्यांची फार फार मोठाली नाव आहेत ना, हुए नामवर बेनिशान कैसे कैसे। अरे कुठं त्यांचं नाव घेणारही कोणी राहिलं नाही रे। मी ज्या भागातून आलो ना त्या भागाला मराठवाडा म्हणतात। त्या मराठवाड्यावर हैदराबाद स्टेट जी होती ना, लासूर स्टेशन पर्यंत हैदराबाद स्टेटचं राज्य होतं। हैदराबादचा जो होता ना निजाम, तो निजामाकडे इतका पैसा होता, इतकी प्रॉपर्टी होती की तो संपूर्ण भारत देशाला विकत घेऊ शकत होता। बरोबर आहे ना? तो निजाम आणि आज त्याची वंशज रिक्षा चालवत आहेत, त्याच्या घरच्या बाया आहेत ना, भांडे घासतात, पेपर मध्ये येत असतं, फेसबुकवर येत असतं, व्हॉट्सअपवर येत असतं, हुए नामवर बेनिशान कैसे कैसे। अरे निजामाला आठवलं ना, आदिलशाही आठवली ना, कुतुबशाही आठवली ना, कोणी नाव घ्यायलाही तुमचं राहिलं नाही हो, कोणी नाव घ्यायलाही राहिलं नाही। प्लासीची लढाई झाली, तो तिकडचा, ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये प्रवेश करतायत ना, तो राजा काय मुसलमान राजा, तो काही कमी होता का? यवन राजा, खूप मोठा राजा होता। या भारतावर ज्यांनी ज्यांनी राज्य केलेलं आहे, अकबर आहे, हुमायूं आहे, शहाजहान आहे, शेवटचे मुघल बादशाह आहेत। पहा अवस्था काय। आमच्या हिंदीमध्ये एक शेर आहे, जब मैं निकला शाम शहर में, एक तरफ की सब्ज झाड़ियां, एक तरफ टूटे कब्रस्तान। एक दिवस संध्याकाळी मी घरातून बाहेर निघालो, रस्त्याने चालायला लागलो, थोडस पुढे गेलो तर लक्षात आलं, एका बाजूला सब्ज झाड़ियां म्हणजे हिरवगार दिसतंय, हरळ दिसतंय, आनंदाने बागडणारे पशु पक्षी दिसतायत, प्राणी दिसतायत, माणसं दिसतायत। डाव्या बाजूला, उजव्या बाजूला जर पाहिलं, एक तरफ ती सब्ज झाड़ियां, एक तरफ टूटे कब्रस्तान। थे कब्रस्तान कशाला म्हणतात माहिती ना? मरघट ज्याला म्हणतात, ज्या ठिकाणी मेल्यानंतर अंतिम संस्कार करतात ती जागा, त्याला कब्रस्तान। एक तरफ टूटे कब्रस्तान थे, कब्रस्तानाची भिंत बांधली, कोण त्याच्याकडे पाहतं का? पुन्हा शीड बांधले त्याच्यामध्ये जाळायसाठी, पुन्हा त्याच्याकडे बांधले, एकदा पुन्हा कोणी जातं का? पाहतं का? तिकडे जाऊ नये, पाहू नये असं वाटतं की मृत्यू येऊच नाही। परंतु आपण निघाल्यानंतर एक तरफ सब्ज झाड़ियां थी, एक तरफ टूटे कब्रस्तान थे। रस्त्याने चालत असताना एक पाव पडा हड्डी पे, चालत असताना एका हाडावर पाय पडलो, त्या हाडातून आवाज आला, एक तरफ थी सब्ज झाड़ियां, एक तरफ टूटे कब्रस्तान थे, पाव पड़ा एक हड्डी पे। तो ये उसके बयान थे। ये हड़ बोलायला लागलेला आहे, अरे संभल कर चलना मेरे दोस्त। हाड़ काय म्हणते? संभल कर चलना मेरे दोस्त, यदि हम भी यहाँ के सुल्तान थे। अरे कैसे कैसे को खाक में मिला डाला है। हुए नामवर बेनिशान कैसे कैसे, कशा कशा माणसांना ह्या जमिनीने खाऊन टाकलेला आहे। मौत ने जमाने को ये समाधि खा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला। याद कर सिकंदर के हौसले
करती आज उनकी दुर्बल महाराज आज न हो या सबको लौट जाना है मुखड़ी सी कैसे कैसे अरे कितीतरी नौजवानाला ह्या जमिनीने खाऊन टाकलेला आहे. कधी खोदून पहा वास्तुशांती करण्याचं कारण काय लक्षात आलं तुमच्या? वास्तुशांती करत असताना आपण ही पृथ्वी ना लाखो हजारो करोडो वर्षापासून आणि ह्या जागेवर काय असेल आपल्याला काय माहितीये? कोण गाडलेलं असेल, कोणी पुरलेलं असेल, सूक्ष्म जंतू असतील, कोणाच्या देवीचं अवस्थान असेल. खोदल्यानंतर नदी खोदल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी असं मूर्ती निघायला लागली, पाषाण निघायला लागले, पिंड निघायला लागली. आपल्याला कधी विचार तरी केला होता? हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून ही पृथ्वी आहे. घर बांधत असताना ती सूक्ष्म जंतूची हिंसा होते. काही गाडलेलं पुरलेलं असेल त्यांना छेद होतो. देवता दुखावल्या जातात, माणसं दुखावल्या जातात, पशु पक्षी दुखावले जातात, किडे मुंग्या दुखावल्या जातात. ह्या सगळ्यांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणून आपण लोकांना बोलत असतो त्या ठिकाणी अन्नदान करत असतो. अन्नदान केल्यानंतर अन्नदान केल्यामुळं त्या ठिकाणी जी सूक्ष्मजंतूची हिंसा झाली, दुखवलं असेल कोणी, ते थोडस अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून त्या ठिकाणी वास्तुक शांती केली जाते. आपल्याला असं वाटतं लोकांनी आपल्या घरी यावं, आपल्या इथं जेवावं, आपल्या दरवाजावर हात लावे. त्याचं कारण हे आहे, माणसं तृप्त झाली, अन्नदानाने तृप्त होणार. तुम्ही आम्हाला किती करोडो रुपये जरी दिले आणि 4 एकर जरी बाबा तुम्ही माझ्यावर मंदिरावर लिहून दिलं, मला अध्यक्ष बनवलं, तुम्ही बनवणार नाही, मला व्हायचं बी नाहीये. परंतु जरी तुम्ही दिले तरी मला असं वाटेल अजून बाबाची शेती आहे ना दहीपुरीला, तिने मला अजून द्यावीच. परंतु अन्नदान ही वस्तू एक अशी आहे की माणूस त्याच गोष्टीला बस म्हणत असतो, तृप्त होत असतो. म्हणून धर्मशास्त्रामध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ म्हणलेले. अन्नदान ते उत्तम, जय हो. अन्नदान आहे. म्हणून जेव घालत असताना कधी चिडचिड करू नये. बायांनी अजिबात चिडचिड करू नये. नवरा ज्यावेळेस घरी येतो ना थकून भागून, जेवताना तर कधीच बोलू नये. अगदी प्रेमाने दरवाजा उघडावं, प्रेमानं जीव घालावं. सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग भांडायला सुरुवात करावी. बाया नेमक्या उलट्या करतात. जेवायला बसले की त्याच्या मागे भनभन लावते, भनभन लावते. तेव्हा आपला ताट देतो, फेकून निघून जातो. चिडचिडा सवा होऊन जातो. जसं खाताल तुम्ही अन्न तसं होईल मन, जसे पिताल पाणी तशी होईल वाणी, जशी राहील संगत माणसाचं वर्तन तसं होत असतं. म्हणून एक लक्षात ठेवा, महिला मंडळाने कधीही घरामध्ये माणूस आल्यानंतर त्याला शांततेनं पहिले जीव घालावा. जीव घातल्यानंतर त्याचं डोकं शांत होत आणि डोकं शांत झाल्यानंतर मग तुम्ही सांगताल ना ते त्यांना पटतं. मग तुम्ही म्हणले की भावाकडून हिस्सा की घेते, सासू सासऱ्याला आश्रमात नेऊन ठेव, मंदिरात नेऊन ठेवते, नेऊन ठेवते. पण पहिले तुम्ही पोटाची आग शांत करा ना त्याची. तुम्ही शांत करत नाही. तुम्ही आले आले त्याला भांडायला सुरुवात करता, त्याच्यामुळे तूच जायला. हा, तुम्हाला एक कानमंत्र देतो. तुम्ही आमच्या बहिणी आहेत सगळ्या, तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्हाला जर तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायची असतील, पहिले जीव घालावं, प्रेमानं अगदी जवळ बसावं, मग हळूच काही सांगावं. मग तुम्हाला कसं वाटतं, सासूबाई सासरी यांनी दीक्षा घ्यायला पाहिजे की नाही, देवाने सांगितलं की नाही. मग त्याला वाटतं हो देवानी सांगितलं हे करे. मग ते बराबर त्यांना नेऊन आश्रमात सोडतो. तुम्ही असं म्हणतात तर ते ऐकणार. म्हणून पहिले अन्नदान ते उत्तम. अन्नदान उत्तम. घर बनवत असताना, काही करत असताना अन्नदान करावं लागतं. हुए नामवर वे निशा, कैसे कैसे जमी खा गई नौजवान, कैसे 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 जवानों को इस जमीन ने, इस धरती ने खा गई है. कितीतरी आले आणि कितीतरी गेले. कोणा वाचून काही रोखलेलं नाही, थांबलेलं नाही. आपल्या वाचून काही राहील असंही नाही. पहा, इतिहास जर पाहिला तुम्ही तर इतिहासामध्ये एकापेक्षा एक रथी, महारथी, अतिरथी होऊन गेलेले आहेत. बाजी प्रभू दोन्ही हाताने तलवार चालवत होते. मुंडका उडाला तरी तलवार चालत राहते, दाढपट्टा फिरतच राहिला. इतकी
शूरवीर झाले. आमचे छत्रपती शिवाजी महाराज पहा, इतिहास पहा, संभाजी महाराजांचा इतिहास पहा, उत्तर भारतामध्ये रणजित सिंहाचा इतिहास पहा. कशी कशी लोक झाले हो. भगतसिंग सारखे लोक झालेले आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत. यांचं नाव घ्यायचं म्हणल्यावर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, ही एवढी मोठी कसली माणसं असतील. पण यांना सुद्धा मृत्यूनी गाठलेले आहे आणि या जमिनीने खाऊन टाकलेले आहे. तेच या गीतामध्ये सांगितलेले आहे. वे नामवर बेनिशा कैसे कैसे, जमी खा गई नौजवान कैसे कैसे. अरे कितीतरी आले आणि कितीतरी गेले. कशाचा अहंकार करतोस. मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है. तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. सांस टूटते ही सब रिश्ते छूट जाएंगे. बाप माँ बहन बीबी बच्चे छूट जाएंगे. सगळे राहणार मागे राहून कोणी येणार नाही. सगळं कल तक जो तनकर चलते थे अपनी शान शौकत पर. बटन काढून असं चालणारी काही काही माणसं मी पाहिलेले आहेत. एक ठिकाणी गेलो मी पुण्याला मागच्या 15 दिवसापूर्वी. मोठा माणूस आहे. मी त्यांच्या घरी गेलो. 3-4 गाड्या उभ्या होत्या. मी म्हणजे माणसे तर तुम्ही, एक मुलगा आहे तुम्हाला, तुम्ही हे गाड्या कोणाच्या आहे. या बुलेट हे गाड्या आहे. ते म्हणे बाबा याचा इतिहास आहे. म्हणलं काय इतिहास आहे. एकदा रस्त्याने चाललं म्हणे आणि एक पोरगा आला आणि माझ्यासमोर नुसतं बुलेटचं ऍक्सिलेटर त्यांनी वाढवलं. टक 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 केलं. असा राग आला म्हणे. जावायला फोन लावलं. लगेच शोरूम मध्ये गेलो. 2च दिवसामध्ये बुलेट आणली म्हणे 2.5 लाखाची. नाव सांगणार नाही मी तुम्हाला. खरोखर आहे. रांजणगावचे राहणारे फार मोठी माणसं, फार धार्मिक माणसं. नाव सांगू नये असे विचार. नुसता राग आला मला. तो 2.5 लाखाची बुलेट घेऊन आलो. बुलेटला शोरूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला 15 दिवस बुलेट भेटत नाही. त्यांनी सांगितलं मी 10,000 रुपये त्याच्या टेबलवर टाकले. 10,000 रुपये ऑन घे, पण बुलेट तर आजच पाहिजे. तर माझ्या कानाजवळ वाजवली कशी. अशी माणसे जगात आहे. अशी माणसे जगात आहे. मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है. तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. सांस टूटती ही सब रिश्ते छूट जाएंगे. बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे. कल तक जो तन कर चलते थे अपनी शान शौकत पर. अशी गुंड्या खोलून असे चालणारे बुलेटवर टाक 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 टाक. 4 बोटामध्ये, इथं 4 बोटामध्ये उद्या ब्रेसलेट आहे, गाळ्यामध्ये एवढी मोठी 1 किलोची साखळी आहे. वर्ल्डमेंट काही आहेत ना आपले चालणार. कल तक जो तन कर चलते थे अपनी शान शौकत पर. शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. त्यांचे थडगे बनले ना, थडगे कबर बनवतात ते मुस्लिम लोकांमध्ये, ख्रिश्चन लोकांमध्ये थडगे बनलेले असतात. शम्मा तक नहीं जलती. शम्मा म्हणजे दिवा, दिव्याची वात त्याला म्हणतात दीपक हिंदीमध्ये. शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. त्यांच्या त्या कबरीवर ना कोणी दिवा लावायला सुद्धा जात नाही आज. अरे किती गाले आणि किती गेले, काही फरक नाही पडला या धरतीला. ही सृष्टी चालत राहील, चालत राहणार आहे. मग काय राहणार आहे शेवट. गोविंद दामोदर गोपाल माधव. गोविंद दामोदर गोपाल माधव. गोविंद दामोदर गोपाल माधव. केशव आहे केशव आहे केशव आहे 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 माधव. गोविंद दामोदर गोपाल माधव. गोविंद दामोदर गोपाल माधवा म्हणजे श्रीकृष्ण. तो श्रीकृष्ण आहे कसा. तो श्रीकृष्ण असा आहे. गोपाल कृष्ण महाराजांचा एक आतेभाऊ होता, तुम्हाला माहिती आहे का. नाही. त्याचं नाव होतं शिशुपाल. त्या शिशुपालाला 3 डोळे होते आणि 4 हात होते.
ज्यावेळेस जन्मला ना त्यावेळेस ती आई रडायला लागली, आकाशवाणी झाली. अरे हे असं कसं करंट पैदा झालं आमच्या इथं. त्यावेळेस आकाशवाणी झाली. ते म्हणाले माते घाबरू नकोस, तू धार्मिक आहे, भली अवलाद अवलक्षणी पैदा झाली असं. पण एक सांगतो, ज्यांनी पाहिल्याबरोबर याचा एक डोळा आणि त्याचे दोन हात निघून जातील ना, तो याचा काळ आहे. त्याच्यापासून याला जपून ठेव. काय समजलं? ज्यांनी पाहिल्यानंतर याचा एक डोळा आणि दोन हात निघून जातील ना, तो याचा काळ आहे. म्हणजे त्याचा मृत्यू, शिशुपालाचा मृत्यू त्याच्या हाताने आहे. त्याच्यापासून याला जपून ठेव. सगळे राजे रजवाडे सगळे आले, सगळे पाहून गेले. गोपाळ कृष्ण महाराज त्या ठिकाणी आले आणि गोपाळ कृष्ण महाराजांनी पाहिल्याबरोबर त्या शिशुपालाचा एक डोळा आणि दोन हात गायब झाले, निघून गेले. आत्या उठली आणि श्रीकृष्ण आपल्या भाच्याचे पाय धरले. अरे बाबा श्रीकृष्ण, अशी अशी आकाशवाणी झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या राजाने पाहिल्यानंतर याचा एक डोळा दोन हात निघून जातील ना, त्याच्यापासून याचा मृत्यू आहे. मला आज तू एक वचन दे. काय वचन पाहिजे? की माझ्या मुलाला तू मारणार नाहीस. देव आहे, ते सर्वज्ञ आहे. ते म्हणाले आत्या घाबरू नकोस, मी मारणार नाही. मी त्याचे 100 अपराध पोटात घालेन. आता त्याला वाटलं श्रीकृष्ण राहतो कुठं? द्वारकेला. हा कुठं राहतो? चेदी नरे शिशुपाल, चेदी राज्यामध्ये राहतो. याचं त्याच कधी गाठ व्हावी? आपण कधी पाहुण्याला कधी भेटतो? रोज रोज भेटतो का पाहुण्याला? नाही. कोणी मेलं असेल तर, एखादं लग्न कार्य असेल तर, एखादा कार्यक्रम असेल तर, मग ह्या कार्यक्रमामध्ये भेटण्यामध्ये मग भेट कशी असते? 2 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर कुठंतरी एखादी भेट होती. आणि प्रत्येक वेळा आपण चूक करू असं होतं का? असं होत नाही. मग कधीतरी भेट होते. मग 100 वर्ष आयुष्य, 1000 वर्ष तर जगायचे. त्यात आता जन्म झालाय. श्रीकृष्ण महाराज आता काय 25, 30, 50 वर्षाची असतील. यांचं वय निघून गेले. ही मोठी माणसं हे कशाला येतील आपल्या आत्याकडे? आत्याकडे जात नाही ना, फार कमी जात असतात. मग यांची कशाला गाठ भेट होईल? आईने सांगितलं काही हरकत नाही. 100 अपराध ना खूप झाले म्हणाले. 100 अपराध माफ करायचे. मला वचन द्या. श्रीकृष्ण महाराज म्हणाले आत्या मी तुला वचन देतो, याचे 100 अपराध मी माफ कर. होय की नाही? हा शिशुपाल. या शिशुपालाने 99 अपराध केलेले आहेत. 99. यज्ञाच्या वेळेस हा गोपाळ कृष्ण महाराजांना नसलेल्या शिव्या द्यायला लागलेला आहे. यज्ञामध्ये पूजा कोणाची करायची आहे? कोणी सांगितलं विश्वाची करा, विश्वाने सांगितलं व्यासांची करा. व्यास म्हणाले अवघ्या ज्ञानीचा ज्ञानी, ब्रह्मचर्याचा बाप तो श्रीकृष्ण आहे, त्याची पूजा करा, आमची काय पूजा करा. हे ऐकलं आणि शिशुपालाचा पारा चढला. ते म्हणाले सगळे पागल झाले हे म्हातारे, यांना आकली नाही कोण आहे? अरे तो गौराखी म्हणजे गोरक्षा करणारा, तो गायीचं रक्षण करणारा, तो गोराखी, तो काय क्षत्रिय आहे काय? तो आणि त्याची पूजा करताय का? आणि त्यानं कुठं अभ्यास केलाय का? कुठं काही केलेला आहे का? कोण आहे तो? कोणाची पूजा करताय तुम्ही? तो काय संन्यासी आहे काय? तो काय साधू आहे काय? तो राजा आहे काय? नाही, ते बोलायला लागलेला आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराज स्मित हास्य करत राहिलेले आहे. सगळ्यांनी पाहिलेले, सगळ्यांना माहिती आहे. हसत राहिले गोपाळ कृष्ण महाराज, मोजत राहिले, बोटावर मोजतायत 80, 81. तो शिव्या देतोय खाली. आणि गोपाळ कृष्ण महाराज बोटावर मोजतायत 80, 81, 82, 95, 96. बळीराम दादा म्हणाले गोपाळ कृष्ण माझं कळलं नाही बाबा, तुझं मला कळतच नाही. तो शिव्या देतोय, तो स्मित हास्य करतोय. लहानपणी तुला असंच पाहिलं, तुला मारायला आसूर आले, काकू आला, बकू आला, पुतना आली, केशी आला, प्रलंब आला, इतके रथी महारथी आले, तो आपल्या वासरी वाजत बसला. हे काय बाबा असं असं कुठं असतं? ते शिव्या द्यायला लागेल तर उत्तर दे ना. श्रीकृष्ण महाराज म्हणाले जाऊ भैया, आताशी 95 झाले, तरी पुन्हा शिवे दिली, तेवढी 96 झाली. अरे तू मोजत राहिला, मला राग यायला लागला, मी हलवत मारीन त्याला. जाऊ भैया तुम्ही शांत राहा. 98 झाले. श्रीकृष्ण महाराज म्हणाले शिशुपाला आता बस का, 98 झाले बरं का. अरे मोजत राहिले म्हणे, तुला कोण भाग घाबरते? 98 पर्यंत तू काही केलं नाही, आता 2 झाले तर तू काय करणार? तू काही करू शकत नाही. 99 झाले, आता बोलू नकोस. 99 अपराध झाले.
गोपाळ कृष्ण महाराजांनी पोटी सामावलेलं आहे. श्रीकृष्ण कोण आहे हे पहा. 99 अपराध ज्यांनी पोटामध्ये घातलेले आहेत तो श्रीकृष्ण, आणि 100वा अपराध त्यांनी केलेला आहे. गोपाळ कृष्ण महाराजांवर बोट उचललाय. बोटच काय उचललाय, गोपाळ कृष्ण महाराजांनी बोटवर केलं ना, सुदर्शन चक्र बोटामध्ये आलेलं आहे. आणि सुदर्शन चक्राने 99 अपराध पोटामध्ये घालणारा गोपाळ कृष्ण महाराज एका क्षणामध्ये शिशुपालाचा मुंडका उडवतोय त्या राजदरबारामध्ये. तो श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण म्हणजे गवळीच्या पाठीमागे, गाईच्या पाठीमागे जाणारा, बासरी वाजवणारा. भागवत जे सांगतायत किंवा वैवर्त पुराण सांगताय ते राधे संग रासक्रीडा करणारा तो श्रीकृष्ण नाहीये. 99 अपराध पोटामध्ये सामावणारा आणि 100वा अपराध केल्यानंतर स्वहस्ते मुक्ती देणारा तो श्रीकृष्ण. जय हो. या श्रीकृष्णाचे लीळा आपल्याला ऐकायचे. तो श्रीकृष्ण पाहायचा. तो श्रीकृष्ण कसा आहे पाहायचा. आणि श्रीकृष्ण कसा आहे पाहायचा. आणि श्रीकृष्ण कसा आहे. मला आठवते की सुदर्शन चक्र श्रीकृष्णाने फार कमी वेळा काढलेला आहे. केव्हा केव्हा काढलो श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र माहिती तुम्हाला नाही माहिती. श्रीकृष्ण सुदर्शन चक्र श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये केव्हा केव्हा दिसलं, फार कमी वेळा दिसला होता. त्या श्रीकृष्ण महाराजांनी संपूर्ण सृष्टी हास्याने जिंकलेली आहे, बासरीने जिंकलेली आहे. त्या श्रीकृष्णाने त्या संपूर्ण सृष्टीला सुदर्शन सारखं चक्र. सुदर्शन चक्र कोणी दिलं होतं तुम्हाला माहितीये. सुदर्शन चक्र गोपाळ कृष्ण महाराजांना परशुरामाने दिलेलं असं पुराण सांगते. सुदर्शन चक्र असं हत्यार आहे, असा अस्त्र आहे, असा शस्त्र आहे. तो गोपाळ कृष्ण महाराजांच्या बोटातून निघाल्यानंतर ना त्याचा कोणी प्रतिकार करीत असं कोणीही नव्हतं. सुदर्शन चक्र एकदा निघाला की तो पूर्ण आपली कार्यसिद्धी केल्याशिवाय वापस येतच नव्हता. तो सुदर्शन चक्र आहे. गोपाळ कृष्ण महाराजांना दुर्योधन मूर्ख ज्यावेळेस बंदी बनवायला येतो ना त्यावेळेस गोपाळ कृष्ण महाराज सुदर्शनासह त्या ठिकाणी उपस्थित होतात. रणसंग्रामामध्ये ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं ना तर विश्वरूप दाखवत असताना गोपाळ कृष्ण महाराज सुदर्शन स्थान दाखवलेलं. भीष्मदेव ज्यावेळेस अफाट पराक्रम करतायत आणि अर्जुनाचं रथ करून घायल करतायत आणि अर्जुन भीष्मावर बाण चालवायला तयार नाहीये त्यावेळेस गोपाळ कृष्ण महाराज रागे रागे रथाचं चक्र उचलतायत, सुदर्शन चक्र धारण करतायत. अर्जुना आता जर बाण नाही चालवलंस ना तर मला हे काम करावं लागेल. त्यावेळेस सुदर्शन चक्र गोपाळ कृष्ण महाराजांच्या हातामध्ये काही फोटो मध्ये दिसलेला आहे. गोपाळ कृष्ण महाराजांनी त्यावेळेस तो रथाचा तुटलेला चाक उचललेला आहे आणि अर्जुन त्यांचे गोपाळ कृष्ण महाराजांचे पाय धरतोय. देवा देवा तुम्ही नको नको, तुम्ही शपथ खाल्लेली आहे. न धरी मी शस्त्र, 4 गोष्टी सांगेल युक्तीच्या, तुम्ही शस्त्र नका उचलू, नाही तर हा इतिहास मला बोल लावेल. श्रीकृष्ण महाराजांनी मुळे श्रीकृष्ण महाराजांनीच भीष्मांचा वध केला आणि त्याच्यामुळेच पांडव सेनेने कौरवांच्या सेनेला जिंकलेलं आहे. असं नका करू देवा, तुम्ही नका करू. तुम्ही तुमच्या वचनामध्ये पूर्ण राहा. तुम्ही जे वचन दिलेलं आहे त्यामध्ये पूर्णपणे राहा. तुम्ही नका उचलू. मी करेन काय करायचं, मी करेन. सुदर्शन चक्र सारखा बाहुबली अस्त्र असताना सुद्धा गोपाळ कृष्ण महाराजांनी सारी सृष्टी बासरीने आणि आपल्या स्मित हास्याने होलवलेली आहे. तो श्रीकृष्ण आपल्याला पाहायचा आहे. तो श्रीकृष्ण पाहायचा आहे. तो श्रीकृष्ण कसा आहे, बासरी कशी वाजवत होता. धेनू चारा चरू विसरले, गाई व्याघ्रे की ठाई झाली, पक्षी गुळे निवांत राहिली,
वैरभाव समूळ विसरती. बाळकृष्ण महाराजांची मुरली वाजली नाही की काय व्हायचं? काय व्हायचं? धेनू चाराच रू विसरली, गाई चारा चारायची विसरून जायची. धेनू चाराच रू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली. गाई आणि व्याघ्र दोघांचं एकमेकाचं खाद्य येते. वाघाचं आवडतं खाद्य गाई आहे. ती एकमेकाला कुशीला कुश लावून गोपाळकृष्ण महाराजांची वासनी ऐकायची. हो, वैरभाव समूळ विसरती. धेनू चाराच रू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी गोळे निवांत राहिली, आपल्या घरामध्ये निवांतपणे राहायचं. वैरभाव समूळ विसरती, वैरभाव विसरून जायचे. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या मुरलीचा नाद होता, आवाज होता, रव होता, शब्द होता. गोपाळ कृष्ण महाराज ज्यावेळेस वेणू वाजवायचे ना, त्यावेळेस देवता लोक सुद्धा आपला लोक सोडून गोपाळ कृष्ण महाराजांच्या वेणूचा नाद ऐकण्यासाठी यायचे आणि गोपाळ कृष्ण महाराजावर पुष्पवृष्टी करायचे. नादन समाय त्रिभुवनी एक फुलला जनार्दनी. गोपाळ कृष्ण महाराजांच्या वेणूचा नाद असा असायचा की त्या त्रिभुवनामध्ये समाला जात नव्हता. मुरली जय हो मुरलिया श्रीकृष्ण असा आहे. ज्यावेळेस जरासंधाने गाजवल्यानंतर गोपाळकृष्ण महाराजांची ज्यावेळेस पूर्ण जनता आहे गोपाळकृष्ण महाराजांजवळ येते आणि देवाला सांगते, देवा हे जरासंधाचं हर 8-15 दिवसाला आलेलं युद्ध हे काही बरोबर नाही आहे. गोपाळकृष्ण महाराज सांगतात डोळे बंद करा. डोळे बंद केल्या जातात. भक्त जे डोळे बंद करतात आणि अवघी मथुरा नगरी गोपाळ कृष्ण महाराज मथुरेहून द्वारकेला आणतात. द्वारका नगरी कशी होती माहिती तुम्हाला? पूर्ण सोन्याची होती, सोन्याची. द्वारका नगरी पूर्ण सोन्याची होती, जी गोपाळ कृष्ण महाराजांनी पाण्यात बुडवली. आजही त्याचे अवशेष सापडत आहेत, शोध सुरू आहे. द्वारका नगरी सारखं वैभव असताना सुद्धा श्रीकृष्ण नामाचा जप करणारा सुदामा अष्टदरिद्री ज्या श्रीकृष्ण महाराज तो मित्र आहे, भक्त आहे. आणि सुदामा आला म्हणून गोपाळ कृष्ण महाराज आपल्या दरबारातून आपल्या आसनावर उठून पळत जात आहेत आणि सुदामाला छातीला लावतायत ना. तो द्वारकेचा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण आपल्या दरिद्री असलेल्या मित्राला आपल्या छातीशी लावतो, आपल्या गळाशी लावतो ना. तो श्रीकृष्ण आपल्याला पाहायचा आहे. त्या श्रीकृष्णाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. द्वारकेच्या वैभवामध्ये राहणारा तो काय कमी होती हो गोपाळ कृष्ण महाराजाला. अरे सुदामासारखी असे कितीतरी